तर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत। विशाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, अगदीच आपण पाहतोय ऋतुजा की मी सध्या ज्या ठिकाणी उभी आहे ते म्हणजे धर्मेंद्र यांचं राहतं घर आहे। आपण त्यांच्या राहत्या घराच्या बाहेरच आहोत आणि पण पाहतोय की अजूनही काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त या राहत्या घरी तैनात करण्यात आलाय, कारण का माध्यमांचा गराडा इथे होता। बराच त्यांचे जे पार्थिव आहे ते इथून निघण्याआधी मात्र या सगळ्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांचा इथे कडेकोट बंदोबस्त होता। वयाच्या आपण जर पाहिलं तर मग 89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला। तो अखेरचा श्वास त्यांनी त्यांच्या याच राहत्या घरी घेतला। जुहू इथे त्यांचं हे राहतं घर आहे। दुपारी सुमारे 12:30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर त्यांचे जे कुटुंबीय आहेत म्हणजे हेमा मालिनी, ईशा देओल, सनी देओल, बॉबी देओल हे सगळे इथे आले होते आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांनी जुहू इथे जे पवन हंस आहे स्मशानभूमी तिथे नेलं आणि त्यानंतर जे इतर सिने कलाकार होते, जे सेलिब्रिटीज होते ते तिथे आले आहेत धर्मेंद्र यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी। आपण जर पाहिलं तर मग अनेक राजकीय जे नेते मंडळी आहेत त्यांनी देखील धर्मेंद्र यांना शेवटचा निरोप दिला आहे। एक्स पोस्टच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी आपली आठवण धर्मेंद्र यांच्यासोबत शेअर केली आहे। हेच ते राहतं घर आहे जिथे धर्मेंद्र यांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला। धर्मेंद्र यांनी अनेक हिट फिल्म्स दिले आहेत। बॉलिवूड इंडस्ट्रीमधले ते द ही मॅन म्हणून ओळखले जायचे आणि एक वेगळी ओळख त्यांनी आपली निर्माण केली होती। खरं तर धर्मेंद्र अत्यंत मदतीचे, अत्यंत दयाळू अशी देखील त्यांची एक ओळख त्यांनी निर्माण केली होती आणि आज ते खरं तर त्यांनी याच राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे। त्यांचं जे अंत्यदर्शन आहे त्याच्या देखील प्रक्रियेला सुरुवात झाली आणि जे सगळे सेलिब्रिटीज आहेत, सिने कलाकार आहेत ते जुहू इथल्या पवन हंसमधल्या स्मशानभूमीत दाखल झाले आहेत आणि शेवटचा निरोप धर्मेंद्र यांना देण्यासाठी सगळेजण आता दाखल झाले आहेत स्मशानभूमीत। ऋतुजा, बरोबर। जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि यासह इथे एक छोटासा ब्रेक घेतोय।